कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. शांतकार दिव्य बाळ भीषण अंधकार गव्हाणीत येशू बाळ शोभवी जगाते जाळ ये विश्रांती शांतीचा राजा प्रशांत शांतकार दिव्य बाळ अंधकार प्रकाशात दूर होई त्या क्षणात दूत येती आनंदात. हालेलुया गात शांतीचा राजा प्रशांत शांतकार दिव्य बाळ पृथ्वी स्वर्ग आनंदात दिव्य दूत गाणी गात जाऊनी तैमेत पार. सर्वांना ख्रिस्तात सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी स्मिता माने आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या मननाचा विषय आहे स्थिती एवं दशा. आजच्या मननासाठीचा शास्त्रभाग आहे 1 योहान याचा 3 अध्याय 1 ते 9 वचन. आजचे विशेष वचन आहे, तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे. 1 योहान याचा 3 अध्याय 2 वचन. पवित्रकरण समजण्यासाठी 3 टप्पे आहेत हे समजून घेतले पाहिजे. पहिला टप्पा म्हणजे संकटाचा अनुभव, दुसरा टप्पा म्हणजे प्रक्रिया व तिसरा शेवटचा टप्पा म्हणजे पुन्हा एकदा संकटमय पापांची क्षमा मिळवण्याच्या समयी आपण पवित्रकरणाच्या पहिल्या टप्प्यातून जात असतो. हे अशा वेळी घडते की जेव्हा पापी व्यक्ती परमेश्वराकडे वळते आणि ख्रिस्ताने वधस्तंभावर पूर्ण केलेल्या कामगिरीवर विश्वास ठेवते. त्या व्यक्तीचे ताबडतोब शुद्धीकरण होते. चिंध्यासमान झालेल्या त्याच्या नीतिमत्वाची जागा तारणाच्या शाही वस्त्राने घेतली जाते. देवाच्या दृष्टीने तो पापी असा समजला न जाता संतांच्या रांगेत उभा राहतो व ख्रिस्ताच्या बहुमोल प्रीतीने स्वीकारला जातो. पाप्याची जे शुद्धीकरण होते त्याची तुलना नुकत्याच पडलेल्या शुभ्र अशा बर्फाशी व पांढऱ्या शुभ्र अशा लोकरीशी होते. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरी सारखी निघतील. यशा 1:18. यालाच म्हणतात स्थितीजन्य पवित्रीकरण. विश्वासणाऱ्यांचे देवापुढे उभे राहण्याच्या स्थितीवर हे आधारित आहे. पापांची क्षमा झाल्यानंतर व्यावहारिक पवित्रकरणास सुरुवात होते. देवाने विश्वासणाऱ्याला संतपण बहाल केले.
तेव्हा देव त्याला आता संताप्रमाणे वागण्यास पाचारण करतो. संत हा संताप्रमाणे चालला पाहिजे. जो पवित्र आहे त्याने पावित्र्यात चालले पाहिजे. प्रकटीकरण 22 अध्याय 11 वचन. स्थितीजन्य पवित्रीकरण ही एक संधी आहे, परंतु व्यावहारिक किंवा प्रगतिशील पवित्रीकरण ही विश्वासणाऱ्याची जबाबदारी आहे. ही त्या व्यक्तीची देवापुढील दशा आहे. पवित्र करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण पावित्र्यात वाढत असतो. धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्या उदय प्रकाशासारखे आहे. नीतिसूत्रे याचा 4 अध्याय 18 वचन. पवित्र करण्याचा कळस ही स्थिती देवाचा पुत्र जेव्हा परत येईल तेव्हा होईल. त्यावेळी नीतिमत्तेचा सूर्य आकाशातून चमकेल. त्या दिवसाचा विचार करणे म्हणजे प्रत्यक्ष येशू समान होणे होय. पहा, ह्या सत्याविषयी योहान किती उत्साहित झाला होता. 1 योहान याचा 3 अध्याय 2 वचन. पवित्रीकरणास 2 बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे देवापुढे निर्दोष चालणे व दुसरी म्हणजे माणसामाणसामध्ये निस्वार्थी प्रीतीचे संबंध प्रस्थापित करणे. एकाखेरीज दुसरे अपूर्ण आहे. 1 योहान याचा 4 अध्याय 20 वचन. प्रगतिशील पवित्रीकरण म्हणजे वरील दोन्ही बाजूंनी वाढत राहणे. इब्रिकरास पत्राच्या लेखकाने या दोन्ही बाजूंचे सुंदर मिश्रण केले आहे. तो म्हणतो, सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहत येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा. इब्रिकरास पत्र याचा 12 अध्याय 14 वचन. प्रामाणिक प्रयत्न करूनही आपण माणसामाणसातील सहसंबंध सांभाळण्यामध्ये अपयशी ठरतो. पण आपण प्रयत्न सोडून देता कामा नये. प्रभूच्या दुसऱ्या येण्यासंदर्भात प्रभूने दिलेले अभिवचन पहा. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो, यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल. त्यावेळेस त्याने तुमची अंतकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करील. 1 तेसलोनिकलास पत्र 3 अध्याय 12 ते 13 वचन. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आम्ही तुला मान महिमा गौरव धन्यवाद देतो. पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात येण्यासाठी ही सुंदर वेळ तू आम्हाला दिलीस म्हणून आभार मानते. प्रभू, आमच्या पापांची चुकांची क्षमा तू आम्हाला कर, कारण तू दयाळू कृपाळू मंदक्रोध आहेस. तू सर्वदाच दोष देत नाहीस. या तुझ्या दयेबद्दल कृपेबद्दल उपकार स्तुती करते. होय प्रभू, तू जशी आम्हावर प्रीती केली तशी आम्हीही एकमेकावर प्रीती करावी, तुझ्या पवित्र्यामध्ये वाढावे, यासाठी तू आमचा सहाय्य करता हो. तू जशी आमच्या अपराधांची क्षमा केलीस तसे आम्हाला एकमेकांच्या अपराधांची क्षमा करणारे अंतःकरण दे, की जेणेकरून प्रभू तू वैभवाने ज्यावेळी येशील त्यावेळी आम्ही तुला सामोरे जाणारे हो, असा आशीर्वाद तू आम्हाला दे. ही लहानशी विनंती आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने मागते म्हणून ऐक बापा.